हाय फ्रेंड्स, बघा पुन्हा एकदा काही नवीन इंग्लिश सेंटेन्सेस आपण तुमच्या इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससाठी घेऊन आलेलो आहे। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा 100 दिवसांची आपण हे सिरीज कंप्लीट करतोय। आतापर्यंत आपण 81 जे आहेत ते व्हिडिओज अपलोड केलेले आहे या चॅनलवरती। ठीक आहे, बेसिक ते ॲडव्हान्स लेवलचे सर्व प्रकारचे सेंटेन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील। बघा पहिलं सेंटेन्स तुमच्या समोर आहे, ते कॅनडामध्ये कोणत्या भाषा बोलतात? What languages do they speak in Canada? ते कॅनडामध्ये कोणत्या भाषा बोलतात? What languages do they speak in Canada? दोघांपैकी कोणती किंमत जास्त आहे? Which is the more expensive of the two? दोघांपैकी कोणती किंमत जास्त आहे? Which is the more expensive of the two? अशी साधी म्हण कोणाला माहीत नाही? Who doesn't know such a simple proverb? अशी साधी म्हण कोणाला माहीत नाही? Who doesn't know such a simple proverb? कामगारांनी त्यांचे केस लहान केले पाहिजेत. Workers must have their hair cut short. कामगारांनी त्यांचे केस लहान केले पाहिजेत. वर्कर्स मस्ट हॅव देअर हेअर कट शॉर्ट. आवाज कमी करायला तुम्हाला काय हरकत आहे का? वुड यू माइंड टर्निंग डाऊन द व्हॉल्यूम? आवाज कमी करायला तुम्हाला काय हरकत आहे का? वुड यू माइंड टर्निंग डाऊन द व्हॉल्यूम? तुम्ही क्लबचे नियम पाळले पाहिजेत. यू मस्ट ऑब्झर्व द रूल्स ऑफ द क्लब. तुम्ही क्लबचे नियम पाळले पाहिजेत. यू मस्ट ऑब्झर्व द रूल्स ऑफ द क्लब. तुझी असं बोलण्याची हिंमत कशी झाली? यू हॅव गॉट अ नर्व टू से सच अ थिंग. तुझी असं बोलण्याची हिंमत कशी झाली? यू हॅव गॉट अ नर्व टू से सच अ थिंग. तुम्हाला फक्त त्याच्या सल्ल्याचे पालन करायचे आहे. ऑल यू हॅव टू डू इज फॉलो हिज ॲडवाइस. तुम्हाला फक्त त्याच्या सल्ल्याचे पालन करायचे आहे. ऑल यू हॅव टू डू इज फॉलो हिज ॲडवाइस. भारतातील अनेक लोकांसाठी गायी पवित्र आहेत. काऊज आर स्केअर्ड टू मेनी पीपल इन इंडिया. भारतातील अनेक लोकांसाठी गायी पवित्र आहेत. काऊज आर स्केअर्ड टू मेनी पीपल इन इंडिया. त्याने दाराने हळूच खोलीत प्रवेश केला. ही एंटर्ड द रूम स्लोली बाय दॅट डोअर. त्याने दाराने हळूच खोलीत प्रवेश केला. ही एंटर्ड द रूम स्लोली बाय दॅट डोअर. त्याला खूप त्रास सहन करावा लागला. ही हॅड टू गो थ्रू अ लॉट ऑफ हार्डशिप्स. त्याला खूप त्रास सहन करावा लागला. ही हॅड टू गो थ्रू अ लॉट ऑफ हार्डशिप्स. त्याला त्याच्या मालाची किंमत कमी करावी लागली. ही हॅड टू रिड्यूस द प्राइस ऑफ हिज वेअर्स. त्याला त्याच्या मालाची किंमत कमी करावी लागली. ही हॅड टू रिड्यूस द प्राइस ऑफ हिज वेअर्स. त्याने मला त्याच्या लग्नात येण्याचे आमंत्रण दिले आहे. ही हॅज इन्व्हायटेड मी टू अटेंड हिज वेडिंग. त्याने मला त्याच्या लग्नात येण्याचे आमंत्रण दिले आहे. ही हॅज इन्व्हायटेड मी टू अटेंड हिज वेडिंग. तो नेहमी त्याच्या बॉसबद्दल तक्रार करत असतो. ही इज ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट हिज बॉस. तो नेहमी त्याच्या बॉसबद्दल तक्रार करत असतो. ही इज ऑलवेज कंप्लेनिंग अबाउट हिज बॉस. ते उत्तम कवी तसेच डॉक्टर होते. ही वॉज अ ग्रेट पोएट ॲज वेल ॲज अ डॉक्टर. ते उत्तम कवी तसेच डॉक्टर होते. ही वॉज अ ग्रेट पोएट ॲज वेल ॲज अ डॉक्टर. तो डोक्यापासून पायापर्यंत चिखलाने माखलेला होता. ही वॉज कवर्ड इन मड फ्रॉम हेड टू फूट. तो डोक्यापासून पायापर्यंत चिखलाने माखलेला होता. ही वॉज कवर्ड इन मड फ्रॉम हेड टू फीट. तिला पुन्हा कधीच भेटायचे नाही असे त्याच्या नशिबात होते. ही वॉज डेस्टिन्ड नेव्हर टू मीट हर अगेन. तिला पुन्हा कधीच भेटायचे नाही असे त्याच्या नशिबात होते. ही वॉज डेस्टिन्ड नेव्हर टू मीट हर अगेन. तिच्या यशाच्या बातमीने तो खुश झाला. ही वॉज हॅप्पी ॲट द न्यूज ऑफ हर सक्सेस.
तिच्या यशाच्या बातमीने तो खुश झाला. ही वॉज हॅप्पी ॲट द न्यूज ऑफ हर सक्सेस. आणखी थोडं मीठ द्याल. हाऊ अबाउट ॲडिंग अ लिटल बिट मोर सॉल्ट. आणखी थोडं मीठ द्याल. हाऊ अबाउट ॲडिंग अ लिटल बिट मोर सॉल्ट. तुम्हाला मैफिलीची तिकिटे कशी मिळाली. हाऊ डिड यू गेट तिकीट्स फॉर द कन्सर्ट. तुम्हाला मैफिलीची तिकिटे कशी मिळाली. हाऊ डिड यू गेट तिकीट्स फॉर द कन्सर्ट. हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल. हाऊ मच टाईम डू वी हॅव टू फिनिश दिस. हे पूर्ण करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल. हाऊ मच टाईम डू वी हॅव टू फिनिश दिस. मला विश्वास आहे की तो आपले वचन पाळेल. आय एम कॉन्फिडंट ही विल कीप हिज प्रॉमिस. मला विश्वास आहे की तो आपले वचन पाळेल. आय एम कॉन्फिडंट ही विल कीप हिज प्रॉमिस. या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे मला माहीत नाही. आय एम नॉट शुअर हाऊ टू प्रोनाऊन्स द वर्ड. या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे मला माहीत नाही. आय एम नॉट शुअर हाऊ टू प्रोनाऊन्स द वर्ड. त्याचा अहंकार आता मी सहन करू शकत नाही. आय कॅन नॉट स्टँड हिज ॲरोगन्स एनी लॉंगर. त्याचा अहंकार आता मी सहन करू शकत नाही. आय कॅन नॉट स्टँड हिज ॲरोगन्स एनी लॉंगर. मला ते करायला वेळ मिळेल की नाही माहीत नाही. आय डोंट नो इफ आय विल हॅव टाईम टू डू इट. मला ते करायला वेळ मिळेल की नाही माहीत नाही. आय डोंट नो इफ आय विल हॅव टाईम टू डू इट. मी सकाळपासून पत्रे लिहित आहे. आय हॅव बीन रायटिंग लेटर्स ऑल मॉर्निंग. मी सकाळपासून पत्रे लिहित आहे. आय हॅव बीन रायटिंग लेटर्स ऑल मॉर्निंग.